हास्यजत्राने तिला घराघरात पोचवलं. रानबाजारमधल्या तिच्या कामाचं तर समीक्षकांनी सुद्धा प्रचंड कौतुक केलं. आणि फुलवंतीसाठी तर तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. कमाल आहे नाही का? म्हणजे ती फक्त एक अभिनेत्री नाहीये. ती एक अभिनेत्री आहे, एक कमाल होस्ट आहे, एक उत्तम नृत्यांगना आहे. इतकंच नाही तर एक उद्योजिका आणि लेखिकासुद्धा आहे. तिचा स्वतःचा प्राजक्तराज हा दागिन्यांचा ब्रँड आहे. प्राजक्तप्रभा नावाचं कवितांचं पुस्तक आहे आणि तिची डान्स अकॅडमी तर आहेच. खरंच एक परिपूर्ण कलाकार. तर मग तिच्या या संपूर्ण प्रवासातून, तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातून आपल्याला काय शिकायला मिळतं? चला बघूया. आणि तिची ही जिद्द फक्त पडद्यापुरती मर्यादित नाहीये. जेव्हा एका राजकीय नेत्यानं तिच्याबद्दल काही अपमानास्पद वक्तव्य केलं, तेव्हा ती गप्प बसली नाही. तिनं थेट कायदेशीर कारवाई केली आणि हे ठणकावून सांगितलं की कलाकारांना सॉफ्ट टार्गेट समजू नका. हे धाडस खूप काही शिकून जातं. अगदी वैयक्तिक आयुष्यात सुद्धा तिचे विचार किती ठाम आहेत बघा. ती म्हणते की जर मानसिक शांतता धोक्यात येत असेल तर लग्न करण्याची गरज नाही, कारण आयुष्याचा जोडीदार आपलं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. हे वाक्य आत्मसन्मानाचं महत्त्व अधोरेखित करतं. तर तिच्या या संपूर्ण प्रवासातून आपण काही गोष्टी नक्कीच शिकू शकतो. सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्या टॅलेंटवर विश्वास ठेवा आणि त्याला सतत पैलू पाडत राहा. संघर्षाच्या काळात धीर सोडू नका. प्रत्येक संधीला आपलंसं करा, मग ती छोटी असो वा मोठी. कितीही मोठे झालात तरी पाय जमिनीवर ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्वतःसाठी, स्वतःचा सन्मानासाठी उभं राहायला शिका.